A washing tub in the shape of a frustum of a cone has height of 21 centimeter. The radii of the circular top and bottom are 20 centimeter and 15 centimeter respectively. What is the capacity of the tub? आणि तुम्हाला या ठिकाणी पायची किंमत किती घ्यायला सांगितली 22/7. पहिल्यांदा आपल्याला दोन रेडियस दिल्यात, त्या रेडियस इथं लिहावे लागतील. रेडियस ऑफ अ सर्क्युलर टॉप of washing tub R1 is equal to 20 centimeter. हे सुरुवातीला लिहून टाकलं. R1 ची किंमत 20 centimeter. पुन्हा radius of the circular bottom of washing tub, circular bottom R2 आपल्याला किती दिलेला आहे 15 centimeter दिलेला आहे, तो पण या ठिकाणी लिहून टाकलेला आहे. Height of the washing tub H is equal to 21 सेंटीमीटर दिलेलं आहे, ते पण आपण या ठिकाणी लिहून टाकलं. जे दिलेले ते आधी सर्वप्रथम लिहून टाकायचं. आणि आपल्याला आता कॅपॅसिटी विचारली उदाहरणामध्ये, व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द टब असं विचारलेलं आहे. म्हणून मग कॅपॅसिटी ऑफ द टब वॉशिंग टब इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम ऑफ कोन. म्हणजे फ्रस्टमचं काय काढावं लागेल, व्हॉल्यूम काढावं लागेल. आणि म्हणून व्हॉल्यूमचं सूत्र काय रे, फ्रस्टम ऑफ व्हॉल्यूम. मग या ठिकाणी 1/3 पाय एच आणि R1 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 प्लस R2 स्क्वेअर हे त्याचं सूत्र आहे. आणि या सूत्रामध्ये आपण आता काय करू, किमती ठेवून देऊया. या ठिकाणी इज इक्वल टू ला इज इक्वल टू च चिन्ह द्यायचं. आणि या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं बघा, 1/3 दिलेला आहे, 1/3 ऍज इट इज जसं तसं लिहायचं आहे, इंटू या ठिकाणी 22 अपॉन काय दिलेलं रे 22/7 दिलेलं आहे, कारण पायची किंमत 22/7 आहे. आणि या ठिकाणी एच ची किंमत किती दिलेली आहे ती पण इथं पुट करायची आहे. 21 दिलेले वर आपण लिहिले का नाही तिथं 21 अवघा इथं घेतलेलं आहे 21 सेंटीमीटर इंटू या ठिकाणी आपल्याला आता काय करायचं आहे, R1 चा स्क्वेअर म्हणजे R1 इथं किती दिलेले आहे 20 सेंटीमीटर दिलेले आहे, म्हणून या ठिकाणी 20 चा स्क्वेअर करायचा आहे. आणि प्लस या ठिकाणी हे 20 आणि इंटू किती आहे रे 15, कारण R2 ची किंमत 15 दिलेली आहे. कळलं का, R2 ची किंमत 15 दिलेली आहे. आणि प्लस R2 चा स्क्वेअर म्हणजे कितीचा रे 15 चा स्क्वेअर. कितीचा स्क्वेअर 15 चा स्क्वेअर. या ठिकाणी हे आपण लिहिलेलं आहे. कळलं का सर्वांना, कळलं का? हा, या ठिकाणी आता आपण पायची या ठिकाणी आपण आता कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे बघा. या ठिकाणी 7 1 जा 7 आणि 7 3 जा 21, 3 1 जा 3, 3 1 जा 3. आता काय करायला बघा, इथं बाहेर 22 बर का, बाहेर काय राहिलं 22. मी पेन कलर बदलतो जरा, कारण तो जरा वेगळा यायला लागलाय. ब्लॅक कलर घेतो जसा आहे तसा. इज इक्वल टू या ठिकाणी हे 22 आहे तसं बाहेर राहिलेलं इंटू या ठिकाणी कितीचा स्क्वेअर करायचा रे 20 चा स्क्वेअर किती येतोय सांगा लवकर. 20 चा स्क्वेअर 400. आणि या ठिकाणी पुढे मल्टिप्लिकेशन किती येतं रे त्याचं, या 20 चा आणि 15 चा 300 प्लस 300. कळलं का, हे 300 लिहिलं. त्याच्यानंतर प्लस या ठिकाणी 15 चा वर्ग किती येतोय 225. कळलं का, हे 225 लिहिले. आणि इज इक्वल टू बघा 22 आणि बेरीज किती येते सगळी टोटल बेरीज 400 300 आणि 225 925 येते बेरीज त्याची. किती येते 925. सर्वांना दिसते ना व्यवस्थित.
या ठिकाणी आता ह्या दोघांचा गुणाकार करा, मग या ठिकाणी किती आलं रे, इज इक्वल टू 20,000. सांगा 20,000 हा 20,350 सेंटीमीटर क्यूब. सगळ्यांना गुणाकार करता येतो ना रे, गुणाकार करता येतो का नाही तो, गुणाकार करायचा, त्याचा क्यूब आहे बरं का. या ठिकाणी मग इज इक्वल टू च चिन्ह द्यायचं आणि वर जे आपल्याला लिटर मध्ये रूपांतर करायचंय त्याचं. आता ही कॅपॅसिटी सेंटीमीटर क्यूब मध्ये आली. तुम्हाला माहिती आहे सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय असतंय, 1000 सेंटीमीटर क्यूबचा 1 लिटर असतो, म्हणून याला 1000 ने भागायचं आणि लिटर मध्ये रूपांतर करायचं सेंटीमीटर क्यूबचं. मग या ठिकाणी किती होते बघा, हे 20,350 आणि डिवाइड बाय 1000. 1000 ना काय करायचं, त्याला डिवाइड करायचं आणि हे लिटर मध्ये येणार आहे आता, कारण सेंटीमीटरचं रूपांतर लिटर मध्ये केलंय, कारण 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब असतो. दॅट इज इक्वल टू, आता या ठिकाणी काय करा, भागाकार केल्यानंतर 1000 ने भागल्यावर 3 दशांश मागे जातो पॉइंट, 20 पॉइंट काय येणार आहे मग 350 लिटर. 0 लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतंय. उत्तर कसं आलं कळलं का. आता या ठिकाणी शेवटचा आन्सर काय करायचं, मग या ठिकाणी मग द कॅपॅसिटी ऑफ द टब इज इक्वल टू काय लिहायचं, 20.35 लिटर. इथं देअरफॉरचं चिन्ह द्या आणि चौकडीमध्ये उत्तर लिहा. काय लिहायचं चौकडीमध्ये सांगा, कॅपॅसिटी ऑफ द टब, कॅपॅसिटी of the tub is equal to किती आलेलं आहे उत्तर 20.35 लिटर. घेतला का, ओके.